या त्र्यंबक गुरुजी या. ओम. थांबा. अशा शुभ कार्यात येऊन गंध फुलं वाहण्याची तुझी हिम्मत कशी झाली रे केशवा? जनाची जाऊ दे, मनाची सुद्धा लाज नाही वाटली तुला? लाज कुणाची काढताय पत्रे सावकार? तुझीच. अजून कोणाची? ह्या अख्ख्या गावासमोर माझा अपमान करायला मी तुमच्या तीर्थरूपांच्या श्राद्धाला नाही आलो. तीर्थरूप कोणाचे काढतोस रे हरामखोरा? सणाला येणं वेगळं आणि गंध फुलं वाहणं वेगळं. धर्मशास्त्र विसरलास? धर्मशास्त्र तुम्ही आम्हाला शिकवू नका आणि गंध पुष्पाच्या गोष्टी सोडा. जर मनात आणलं ना तर ही गुढी खांद्यावर घेऊन गावभर नाचेल मी. गुढी खांद्यावर घेऊन गावभर नाचेन? हो. हे निर्लज्जासारखं बोलायला शरम नाही वाटत तुला? तुमच्यासारख्या बेशरम माणसाने माझी लाज काढण्याची गरज नाही. आणि तुम्हीच समजताय ना तितका बहिष्कृत आणि धर्मभ्रष्ट नाही आहे मी. तू जन्मजात धर्मभ्रष्ट आहेस. पात्रता नसताना आमच्या बरोबरीनं उभा राहतोस आणि मुरदाडासारखा मलाच प्रतिप्रश्न विचारतोस. लोकशाही आहे, तुम्हाला प्रश्न विचारायची बंदी आहे की काय? लोकशाही असली तरी तू किरवंत आहेस हे विसरू नकोस. गोरगरिबांना लुबाडणाऱ्या तुझ्यासारख्या दलालाची एवढी मजाल? किरवंत आहेस तू. हो आहे मी किरवंत. आहे मी किरवंत. आणि किरवंत असण्याची मला मुळीच लाज वाटत नाही. किरवंत काय, किरवंताची काय मजल असते ना ते एक दिवस ठणकावून सांगेन तुम्हाला पत्रे सावकार. इथे एक क्षणभरही थांबण्याची इच्छा नाही माझी. चल रे हणम्या, नाऱ्या चल रे. श्रीमद महागणाधिपते नमः. काय म्हणते शांती? या पोरीला आई ना बाप ना बहीण ना भाऊ. कसं होणार का या पोरीचं? नाही म्हणायला पत्रे सावकार भला माणूस. त्याच्या पोराबरोबर गाठ घालून दिली तर अहो आत्याबाई, अवना आदिष्ट पोरते. दारू काय पितया, सिगरेटी काय ओढतया? हो, पण सुधरेल की हिच्याबरोबर लग्न झाल्यानंतर. नाहीतर हिचा मामा काय बघतोय तिला? मामी 2 घास तरी खायला देते का तिला? श्रियं देवी बभुवे गात्मारा ताम मावह जातवेदो लक्ष्मीरागम यस्यां विंध्यशूरसनाद प्रबोधिनीं श्रियं देवी बभुवे श्रीमाकाशो स्मिताहिर्नभुजागम अश्वपूर्वाः संसदादोदिरं देवी
केशवभटजी, काही दगाफटका असेल तर मी असंच परत निघालो. हे बघा, एकमेकांची धोतरं फेडायचे धंदे बंद करायचे म्हणून बोलावं. विश्वास असेल तर थांब, माहिती नाही.